नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आपण ही ट्रेंडिंग साडी आहे त्याची आपण पफ स्लीव पाहणार आहोत, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण। तर हे बघा, हे अस्तर घेतलेलं आहे मी बाहीसाठी। हे अस्तर हे डबल दोन बाह्यांसाठी घेतलेले आहे आपण, डबल घडी घेतलेली आहे। आता खालच्या बाजूला एक रेषा आखून घ्यायची आपण, कारण की कापड सरळ करायचं आहे आपलं, सरळ रेषेत यावं म्हणून। आता आपल्या बाही तयार 4 इंच पाहिजे, त्यात 1 इंच ॲड करायचं आहे, तर 5 इंच आपण बाही घ्यायची आहे आणि रेषा आखून घ्यायची आहे। आता तुम्हाला हे बघा, आता हे व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी कट करून घ्यायचं आहे अस्तर आपण रेष ओढून घेतलेली। आता तुम्हाला हे बघा, बाही किती इंचचं पफ करायचं आहे तुम्हाला, 3, 3.5, 4 इंचपर्यंत तुम्ही करू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढा कमी जास्त, पण आपण 4.5 इंचचा पफ घेणार आहोत। आता एक टिक करून रेषा आखून घ्यायची आहे। आता तिथून पुढे आपण बाहीचे मार्जिन घेणार आहोत। आता आपल्याला बाही किती पाहिजे, तर आपल्याला बाही पूर्ण 7.5 पाहिजे आणि हे बघा, आणि आतल्या बाजूला शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घेतलेला आहे। आता शिल्लक राहिलेलं कापड आपण कट करायचं आहे। आता काय करायचं, 2.5 इंचवर एक टिक करून घ्यायची आणि आपण बाहीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे, आखून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे। तर आपण फक्त वरचा आकारच बाहीचा आखून घ्यायचा आहे, पुढच्या बाजूचा आकार आपण आखून घ्यायचा नाही। आता हे बघा, आपण इथं पफसाठी सोडले कापड, तिथं आपण कट देऊन घ्यायचं आहे, कारण की आपल्याला नंतरनं प्लेटा घ्यायला ते समजेल। आता हे बघा, ही बाही आहे, हे कापड ब्लाऊज पीसचं आहे, तर ही अशी पट्टी आलेली आहे, तर ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे। आणि हे बघा, आपण ब्लाऊज पीसचं कापड कट करून घेतलेलं आहे, त्याच्यावर हे बघा अस्तर जोडून घ्यायचं आहे, अस्तर बरोबर ती बाही जोडून घ्यायची आहे ब्लाऊज पीसचं कापड। हे बघा, अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे, पूर्ण 4 बाजूने आपण जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण असं 4 बाजूने जोडून घ्यायचं आहे। हे बघा, आपण 4 बाजूने जोडून घेतलेलं आहे। आता काय करायचं, राहिलेलं हे शिल्लक कापड आहे ब्लाऊज पीसचं, ते अस्तर बरोबर कट करून घ्यायचे। हे बघा, पूर्ण आपण कट करून घेतलेलं आहे। आता हे बघा, आपण हे प्लेटांसाठी इथं कट करून घेतलं होतं अस्तरला, ते आणखी एकदा हे बघा तिथं कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला नक्की समजेल सरळ केल्यानंतर। आता हे बघा, आपण त्या टिकपासून जे कट केलेलं तिथून प्लेटा घेणार आहोत, तर तुम्ही सुईच्या साहाय्याने प्लेटा घ्या, म्हणजे छोट्या छोट्या तुम्हाला प्लेटा करायला सोपं जाईल। हे बघा, मी सुईच्या साहाय्याने छोट्या छोट्या अशा प्लेटा करून घेत आहे। खूप सुंदर आपली अशी पफ स्लीव ही तयार होणार आहे। हे बघा, पहिला जो आपण कट केलेला तिथल्या कटपासून दुसऱ्या कटपर्यंत आपण प्लेटा करून घेतलेल्या आहेत। आता खालच्या बाजूने पण अशाच प्रकारे प्लेटा, हे बघा अशा प्रकारे प्लेटा देऊन घ्यायचे आहेत। आपण कट केलेलं जे होतं तिथून हे बघा प्लेटा व्यवस्थित देऊन घ्यायच्या आहेत। दुसऱ्या कटपर्यंत आपण प्लेटा देऊन घेतलेले आहेत। हे बघा, दोन्ही बाजूने आपण प्लेटा देऊन घेतलेत। आता ब्लाऊज आपण जोडून घेतलेला आहे, हे बघा पुढचा पाठीमागचा भाग। आता त्याला हे बघा अशा प्रकारे बाही लावून बघायची, कारण की कमी जास्त पडाय नको म्हणून। हे बघा, अशा प्रकारे बाही व्यवस्थित लावून बघायची, कारण की कमी किंवा जास्त तर थोडीशी हे बघा जास्त होते, त्याच्यामुळे आपण एक छोटीशी आणखी प्लेट टाकून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे, आणि जर कमी पडलं तर एक प्लेट आपली उसळून घ्यायची, कमी करून घ्यायची, काही प्रॉब्लेम येत नाही। तर हे बघा, खालच्या आणि वरच्या बाजूला एक एक प्लेट आपण टाकून घेतलेली आहे। तर आता आपली बाही हे बघा व्यवस्थित अशी बसणार आहे। हे बघा, आता काय करायचं, आता पुढच्या बाजूला आपण हे बघा, पुढच्या बाजूला जो खड्डा देतो आपण बाहीचा, तो आपण देऊन घेणार आहोत। हे बघा, सुरुवातीला आपण असा अर्धा इंचवर एक आखून घ्यायचे खड्ड्याची बाजू आणि त्याला शिलाई करून घ्यायची। हे बघा, आपली ही बाजू खड्ड्याची आपण पुढच्या बाजूला देत असतो
आणि हे बघा, हे अशा प्रकारे पुढच्या बाजूची खड्ड्याची बाजू आपण कट करून घेणार आहोत. आता काय करायचं, खालच्या बाजूला आपण पट्टी लावणार आहोत. त्यासाठी बघा 3 इंचचं मी एक ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे आणि त्याला आपण शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, आपण शिलाई देऊन घेतलेली आहे त्या पट्टीला. आता हे बघा, खालच्या बाजूला बाहीच्या खालच्या बाजूला पट्टी धरलेली आहे आणि एक अर्धा इंच वर आपण सरळ ती पट्टी जोडून घेणार आहोत बाहीला. हे बघा, अशा प्रकारे आणि राहिलेली आपण पट्टी कट करणार आहोत. आता हे बघा, ते वरच्या बाजूला पलटून घ्यायचं आणि हे बघा, त्या शिलाई जिथून आपली अर्धा इंच आली आहे त्याच्यावर हे कापड ठेवायचं आणि हे बघा, अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची. तर मैत्रिणींनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. हे बघा, आपली शिलाई देऊन झालेली आहे बाहीला आणि राहिलेले कापड आपण दोन्ही बाजूचे कट करणार आहोत व्यवस्थित. हे बघा, आता हे बघा, आपली बाही फिटिंग किती येणार आहे तर 11 इंच राऊंड आहे, पण त्याच्या निम्म 5.5 वर आपण हे बघा दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचे. कारण की काय होतं, ही लेसमध्ये आपल्याला सुई तर जात नाही, मशीनवर बसवता येत नाही. त्याच्यामुळे हे बघा, दोन्ही बाजूनी आपण 11 इंचची आपण लेसची काढून घेतलेली आहे आणि हे वरच्या बाजूला कापड आलतं ते आपण कट करून घेणार आहोत त्या लेसला. आणि हे बघा, फॅब्रिक ग्लूने आपण लेसवर फॅब्रिक ग्लू लावणार आहोत. कारण की काय होतं, ह्या लेसवर शिलाई चालत नाही. आणि हे बघा, अशा प्रकारे हे चिकटवून घ्यायचे आणि सोडून द्यायचे वाळेपर्यंत. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.